कोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला राज्यस्तरीय सन्मान मिळालाय। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वनश्री पुरस्कार जाहीर झालाय। तब्बल 60,000 विविध वृक्षांची लागवड, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचं संवर्धन करून त्यांनी उभारलेल्या वनराईची राज्य शासनाने दखल घेतली आहे। पाहूयात। 60,000 वृक्षांची उभारली हिरवी क्रांती। दुर्मिळ औषधी वनस्पतींचं संवर्धन ठरलं प्रेरणादायी। पर्यावरण संवर्धनासाठी राज्याचा सर्वोच्च सन्मान। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील हिरवाईनं नटलेली ही वनराई गेली 20 वर्ष अथक परिश्रम, पर्यावरणावरील निस्सीम प्रेम आणि वृक्ष संवर्धनाची जिद्द याच्या जोरावर ज्योती रामदास कदम यांनी उभारलेलं हे हरित विश्व। त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना वनश्री पुरस्कार जाहीर केलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी आतापर्यंत तब्बल 60,000हून अधिक विविध वृक्षांची लागवड केली आहे। विविध फळझाडांसह अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचं संगोपन करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उभा केलाय। कदम वनराईमध्ये 35 प्रकारची हळद, रक्तचंदन, विविध जातींचं चंदन, कापूर, धूप, रुद्राक्ष यासारख्या दुर्मिळ वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। जैवविविधतेचं संवर्धन करत पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचं काम त्या सातत्यानं करतायत। भावना खूपच छान आहे, कारण मला जी आवड आहे त्याच्यामध्येच मला हे मिळाल्यामुळे मला खूप खूप म्हणजे आनंद झालेला आहे आणि मी शासनाचे पण आभार मानते की मला हे योग्य ते समजल्यामुळे। सगळ्या यंगस्टरनी तर केलंच पाहिजे, झाडं त्यांच्या पुढेच हे चालू शकतं, कारण आपल्या लोकांचे कसे आंबा, काजू याच्यावर आपण पुढे होतो। दुसऱ्या मुलांनी म्हणजे जे मुलांनी जी आता लागवड करावी ती औषध वनस्पती, जे आपण घरांच्या गरजांमुळे जे आपण वनस्पती वापरतो, जे धूप आणतोय आपण, कसं धूप आहे आपल्याला माहित नाहीये, ते तुम्ही तशा प्रकारची झाडं लावा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीनं ते सगळं कळेल, म्हणजे हे वस्तू ह्याच्यापासून बनते। वनश्री पुरस्कारामुळे केवळ ज्योती कदम यांच्या कार्याचा गौरव झालेला नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या असंख्य नागरिकांना देखील प्रेरणा मिळाली आहे। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश कृतीतून देणाऱ्या ज्योती कदम यांचे कार्य आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरते। सामान्यपणे वृक्ष लागवडीची चर्चा केली जाते, मात्र ज्योती कदम यांनी केवळ झाडं लावली नाही, तर त्यांचं संवर्धन करून हजारो दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचं हरित विश्व उभं केलंय। त्यांच्या या 2 दशकांच्या समर्पित कार्याला आता महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळालाय। लोकशाही मराठी, सागर कदम, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।